लोकनेते तसेच माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर यांच्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 3 दिवसीय कीर्तन महोत्सव घेण्यात आला. अतिशय भव्य अशा थाटात ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आलिशान अशा व्यासपीठावरून चालणारी हरिकथा आणि नामाच्या गजरात रंगलेला भक्तांचा अथांग सागर, संपूर्ण दृश्य हे अतिशय दैवी होते. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी तसेच सर्व पक्षीय नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. ह्या कार्यक्रमात अनेक कीर्तनकार बुवा तसेच संत मंडळींचा गौरव करण्यात आला. माझी या व्यासपीठावर असलेल्या आणि सर्व समोर असलेल्या सर्वांना विनंती आहे की पूर्ण वर्षामध्ये मग वैद्यकीय क्षेत्रातलं असेल, क्रीडा क्षेत्रातलं असेल, आध्यात्मिक क्षेत्रातलं असेल, त्याच्यानंतर आपल्याला सांस्कृतिक क्षेत्रातलं असेल, सर्व क्षेत्रातल्या सर्व प्रमुख लोकांना सोबत घेऊन आपल्याला हे पूर्ण वर्ष अमृत महोत्सव म्हणून साजरा करायचा आहे. पैसा बऱ्याच जणांकडे असतो. पैसे बरेच जण वेगवेगळ्या मार्गातून कमवत असतात, परंतु मला मिळालेलं हे जे वैभव आहे, या वैभवाचा मी खरा वाटेकरी नाही, तर हे मला कोणासाठी तरी, कोणाचं तरी दुःख दूर करण्यासाठी हे माझ्याकडे येत आहे असा विचार करणारी या भागामध्ये फार कमी मंडळी आहेत.
किंवा कमी जण आहेत. आणि मला माझ्या आठवणीमध्ये मी पाहिलेलं असं दानशूर व्यक्तिमत्व जर कोणतं असेल तर ते व्यासपीठावरती बसलेले रामशेठ ठाकूर आहेत, असं मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. आज बऱ्याच या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने हरिपाठ पारायण आणि हे सर्व करणारे मंडळी यांच्या पाठीसुद्धा खरं तर हे सर्व टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा एक फार मोठा राजाश्रय हा नेहमी लागत असतो. आणि हा राजाश्रय नेहमी रामशेठ यांच्या रूपाने नेहमी या संत मंडळींच्या पाठीशी सुद्धा नेहमी राहिला. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना एक वेगळ्या दिशा देण्याचं काम करणार आहेत. मी फक्त आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वराकडे एवढीच विनंती करणार आहे, प्रार्थना करणार आहे, त्यांना चांगलं आरोग्य येणाऱ्या काळामध्ये मिळो आणि त्यांनी जी कामं त्यांच्या मनामध्ये योजली आहेत ती पूर्ण करण्यासाठी ईश्वर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहो. धन्यवाद. पहिल्या दिवशीची सेवा ही हरिभक्त पारायण उमेश महाराज दशरथे यांनी केली. लोकनेते रामशेठजी यांचे जे अमृत महोत्सवी वर्ष आहे त्या वर्षाची सुरुवात आज आहे. माझंही भाग्य आहे की एक राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील ऋषितुल्य जीवन अशा ऋषितुल्य जीवनाच्या अमृत महोत्सवाची सुरुवात करण्याचं सौभाग्य मला प्राप्त होतं. अशी काही मंडळी आहेत, आम्ही महाराष्ट्रभर या कीर्तनाच्या माध्यमातून जेव्हा फिरतो तेव्हा अशी बरीचशी मंडळी आहेत की ते आम्हाला म्हणतात, महाराज आमच्या पोराला सांगा ना आमचा 50वा वाढदिवस करा म्हणून. महाराज सांगा ना आमच्या पोराला आमची 61 आहे, एखादा कार्यक्रम करा म्हणून. पण इच्छा असून आम्ही सुचवून सुद्धा कार्यक्रम होत नाहीत. पण हे कोणी सुचवलं नाही तरी सुद्धा उत्स्फूर्तपणे हा उत्सव झाला. याच्या पाठीमागे एकच कारण आहे, लोकनेत्यांची असणारी लोकप्रियता. दुसऱ्या दिवशीची सेवा ही हरिभक्त पारायण जयवंत महाराज बोधले यांनी केली. 74 वर्ष पूर्ण होऊन उद्यापासून 75 वर्ष त्यांना सुरुवात होते. आणि म्हणून या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हा भव्य दिव्य अशा पद्धतीचा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव त्यांचे चिरंजीव आणि आपल्या सर्वांचेच अत्यंत लाडके परिचयाचे आमदार प्रशांत शेठ ठाकूर, त्यांच्याबरोबर असलेली सर्व विविध क्षेत्रातली मंडळी, या सर्वांच्या संयोजनातून या 3 दिवसीय उत्सवाचं आयोजन आहे. रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या परिवाराचा संपर्क हा केवळ राजकारणापुरता नाही आहे, तो समाजकारणामध्ये आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे, उद्योग क्षेत्रामध्ये आहे, अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांचा वावर आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाने एक वेगळा ठसा उमटविणारे रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने माझ्याकडे ही सेवा असल्यामुळे थोडंसं एखाद्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना सुद्धा काय द्याव्या त्या दृष्टीने या अभंगाचा विचार आहे. शोधून शिनला जीवातारे साध तुलाही पोचल का, दारोदारी हुडकल भारी थांग तुझा कधी लागल का, श्याम मुरारी कुंज विहारी तो श्रीहारी भेटल का, वाट मला त्या गाभाराची आज कोणी तरी दावाल का. तिसऱ्या दिवशीची सेवा ही हरिभक्त पारायण
विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी केली. प्रमुख आकर्षण म्हणजे तिसऱ्या दिवशी जगद्गुरू शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती ह्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून रामशेठ ठाकूर व त्यांच्या परिवाराला आशीर्वाद दिले आणि भक्तांना संबोधित केले. साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी होडी जो घागरी तोच नाथा घरी वागतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी जागरा माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का. श्री लोक नेता रामशेठ ठाकुर जी के जन्मोत्सव के उपलक्ष्य में, उनके जन्मदिन के उपलक्ष्य में यहाँ सब एकत्रित हुए हैं. वास्तव में मनुष्य का जन्म क्या है? परमात्मा 84 लाख शरीर में से निकाल करके एक बार मानव देह प्रदान करते हैं और मनुष्य को मनुष्य होने के धर्म की शिक्षा देते हैं. बहुत अच्छे अवसर पर आना हुआ, अच्छा लगा आप लोगों के बीच में. ठाकुर साहब के जन्मदिन के अवसर पर उनके परिवार को, समस्त ठाकुर परिवार को, उनके जो मित्र आए हैं उनको, आप सभी लोगों को भगवान द्वारकाधीश का आशीर्वाद देते हैं और आशा करते हैं कि इसी तरह से आप धर्म का पालन करते रहें और सनातन धर्म हिंदू धर्म की रक्षा करते रहेंगे. द्वारकाधीश भगवान की जय. गुरु माझा गणगोत गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल.
हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर उभा महाराष्ट्र सुद्धा या कार्यक्रमाचं कौतुक करीत आहे. मी मगाशी तेच साहेबांना सांगितलं की या संपूर्ण कार्यक्रमाचं कौतुक उभ्या महाराष्ट्रामध्ये होत आहे. ज्यांच्या नावामध्ये मर्यादा आहे, ज्यांच्या नावामध्ये मर्यादा आहे आणि ज्यांच्या आडनावामध्ये आनंद आहे, म्हणजे नावामध्ये राम आहे आणि आडनावामध्ये कृष्ण आहे. उत्तर भारतामध्ये कृष्णाला ठाकूरजी म्हणतात. आणि म्हणून बरं का, ज्यांच्या नावामध्येच मर्यादा आहे आणि आनंद स्वरूप असलेला कृष्ण ज्यांच्या आडनावामध्ये आहे, असे माननीय लोकनेते आमचे श्री रामशेठ ठाकूर यांचा हा अमृत महोत्सव वर्ष यावर्षी संपन्न होत आहे. जयंती ते महाभागो जनसेवा परायणहा. जगामध्ये 30 माणसं श्रेष्ठ आहेत, 30 माणसं भाग्यवान आहेत की ज्यांनी आपलं जीवन परोपकारासाठी खर्च केलेलं आहे. आणि म्हणून माझ्या साधारणतः वयाच्या 20 वर्षापासून मी ज्यांचं नाव ऐकतोय असे रामशेठ ठाकूर म्हणजे या भागाचं दैवत आहे. मी तर म्हणेन या भागाचं दैवत आहे असं म्हणण्यापेक्षा माझ्या कोकण प्रांताचं वैभव आहे. बरं का, हो बघा की त्यांनी प्रपंच करो, त्यांनी राजकारण करो, पण ते प्रपंचाचाही परमार्थ करतात, ते राजकारणाचाही परमार्थ करतात. म्हणजे या मंचावर एक वाक्य मी बोलतो, माझ्याकडे वेळ कमी आहे. स्वतःला राजकारणी म्हणवणारे, समाजसेवक म्हणवणाऱ्यांनी जर अशा प्रकारे जर लोकसेवा केली तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दोन्ही पक्ष पाही उदरती. पण मी छाती ठोकून म्हणेन, सर्व पक्ष पाही उदरती. सगळ्यांचा उद्धार होऊ शकतो, सगळ्या पक्षांचा. आणि म्हणून ज्यांनी राजकारणाचाच परमार्थ केला, ज्यांनी आपलं जीवन एक आदर्शमय जीवन असं बनवलेलं आहे. या भागामध्ये जे ईश्वरनिष्ठ मंडळी होऊन गेली त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं अधिष्ठान वामन बाबा महाराज, आप्पा माऊली महाराज, सावळाराम बाबा महाराज, या भागामध्ये झालेले थोर संत कांबेकर महाराज, अशा थोर मंडळीचा आदर्श ठेवून, त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन ज्यांनी आपलं जीवन क्रमण केलं, अशा महात्म्याच्या जीवनातील अत्यंत एक महत्वाचा असा हा दिवस आहे. हत्तीचा लाव्हाला भेट